सर्वांना हरिओम. आपण आज मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 184चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 184 असा आहे. नवे तेची झाले, नसे तेची आले, कळो लागले सज्जनाचे निबोले, अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत आनंत शोधित जावे. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. नव्हे तेची झाले, नसे तेची आले, कळो लागले सज्जनाचे निबोले, अनुर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे, मना संत आनंत शोधित जावे. आपण या श्लोकातील काही शब्दांचे अर्थ पाहूया. पहिल्या 2 चरणात शब्द सोपे आहेत. तिसऱ्या चरणात पहिला शब्द आहे अनुर्वाच्य किंवा अनिर्वाच्य. दोन्ही शब्द एकच आहेत, अर्थ एकच आहे त्याचा. शब्दात सांगता न येण्यासारखे. अनुर्वाच्यचा अर्थ आहे शब्दात सांगता न येण्यासारखे. शब्दातीत. शब्दातीत. पुढे शब्द आहे वाच्य. अनुर्वाच्याच्या विरुद्ध वाच्य म्हणजे वर्णन करून सांगता येण्यासारखे. वर्णन करून सांगता येण्यासारखे. वाचेचा अर्थ आहे वाणीने. वाचे म्हणजे वाणीने. वदावे म्हणजे बोलावे. सोपा शब्द आहे. वदावेचा अर्थ आहे बोलावे. चौथ्या चरणात शब्द आलेला आहे अनंत. त्याचा अर्थ आहे अंत नसलेल्याचा म्हणजे परमात्म्याचा, कारण त्याला अंत नाही. म्हणून अनंतचा अर्थ आहे अंत नसलेल्याचा म्हणजेच परमात्म्याचा. समर्थ सांगतात जे नव्हते ते झाले, म्हणजे जे परब्रह्म निर्गुण होते, सगुण नव्हते ते सगुण साकार झाले. पुढे म्हणतात जे नाही ते समोर आले, अर्थात जे अव्यक्त आहे ते व्यक्त रूपात समोर आले. संत सज्जनांच्या वचनांमुळे, त्यांच्या सांगण्यामुळे या गोष्टी कळू लागल्या. वास्तविक परब्रह्म शब्दातीत आहे. त्याचे वर्णन शब्दातून करता येणार नाही, परंतु संत कृपेने वाणीने वर्णन करता आले. म्हणून हे माझ्या मना, संतांच्या उपदेशाप्रमाणे तू अंत नसलेल्या अनंताचे, परमात्म्याचे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न कर. आपण पुन्हा एकदा अर्थ पाहूया. समर्थ सांगतात जे नव्हते ते झाले, म्हणजे जे परब्रह्म निर्गुण होते, सगुण नव्हते ते सगुण साकार झाले. जे नाही ते समोर आले, अर्थात जे अव्यक्त आहे ते व्यक्त रूपात साकार झाले. संत सज्जनांच्या वचनांमुळे, त्यांच्या सांगण्यामुळे या गोष्टी कळू लागल्या. वास्तविक परब्रह्म शब्दातीत आहे. त्याचे वर्णन शब्दातून करता येणार नाही, परंतु तरीसुद्धा संत कृपेने वाणीने वर्णन करता आले. म्हणून हे माझ्या मना, संतांच्या उपदेशाप्रमाणे तू अंत नसलेल्या अनंताचे, परमात्म्याचे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न कर. असा या श्लोकाचा
आपल्याला थोडक्यात सरळ अर्थ सांगता येईल. विषय थोडा आजच्या श्लोकाचा अवघड वाटेल, परंतु पूर्ण लक्ष आपण दिलं तर सोपा जाईल. या श्लोकातून स्वामीजी आपल्याला या जगाकडे पाहण्याचा संतांच्या आणि आपल्या दृष्टिकोनातील फरक समजावून सांगत आहे. या श्लोकाचा विषय काय? स्वामीजी आपल्याला या जगाकडे पाहण्याचा संतांचा दृष्टिकोन आणि आपला दृष्टिकोन यामध्ये जो फरक आहे तो फरक समजावून सांगत आहेत. संतांच्या सहवासात राहिल्यावर ते आपल्याला दृष्टीही देतात आणि दृष्टिकोनही देतात. संत आपल्याला दृष्टीही देतात आणि दृष्टिकोनसुद्धा देतात. वास्तविक हे विश्व, हे जग दृश्य, नाशवंत, भेदाने भरलेले, विकारी, सगुण आणि मृत्यूच्या अधीन आहे. या विश्वाचं वर्णन केलं समर्थांनी. विश्व नाशवंत आहे, यामध्ये अनेक भेदाने भरलेला आहे, विकार आहे, सगुण दिसतं आपल्याला, परंतु मृत्यूच्या अधीन जाणार आहे. अशा या विश्वाला आधार देणारे आणि विश्वाचे मूळ स्वरूप असणारे परब्रह्म, या विश्वाला आधार कोणी दिला? तर विश्वाचं जे मूळ स्वरूप आहे परब्रह्म, त्या परब्रह्माने आधार दिलेला आहे. आणि या विश्वाच्या विरुद्ध परब्रह्माची लक्षणं आहेत. हे परब्रह्म कसं आहे? परब्रह्म अदृश्य, अनंत, अविनाशी, अविकारी, गुणरहित, एकच एक आणि अमृतमय आहे. विश्वाच्या विरुद्ध गुण परब्रह्माचे आहेत आणि या विश्वाला निर्माण करणारे परब्रह्म विश्वाच्या आधीसुद्धा होतेच आणि त्यानेच आपल्या सत्तेने हे विश्व निर्माण केले. त्याच्या आधी समर्थांनी एक दृष्टांत दिलेला आहे. कुंभार मातीची भांडी घडवतो. भांडी घडवण्यापूर्वी तो कुंभार असतोच. कुंभार स्वतः काही मडकी बनत नाही, कुंभार स्वतः मातीची भांडी बनत नाही. त्याप्रमाणे विश्व निर्माण करणारा हा विश्वाच्या आधीपासूनच असतो. जे परब्रह्म आहे ते विश्व निर्माण व्हायच्या आधीपासूनच आहे. विश्व निर्माण झाल्यावर ते परब्रह्म कुंभाराप्रमाणे विश्व न बनता विश्वाहून वेगळे राहते. कुंभार भांडी बनवण्यापूर्वी आहे, पण ती भांडी म्हणजे कुंभार नाही. तसा हा भगवंत परब्रह्म विश्व निर्माण करण्याच्या अगोदर आहे, पण तो म्हणजे विश्व नाही. विश्व न बनता तो विश्वाहून वेगळा राहतो. असे हे विश्व आपल्याला जे दिसतं आहे वास्तविक सत्य नाही, पण ते असत्य देखील नाही. विश्व कसं आहे? सत्य नाही, हे 100% बरोबर आहे, पण असत्य देखील नाही. मग येथे प्रश्न निर्माण होतो की अनादि, एकजिनसी, निर्गुण, अव्यय, अव्यक्त, निष्क्रिय, एकरस आणि अव्यक्त परब्रह्मामध्ये त्याच्या एकदम विरुद्ध असणारे अंतवंत, बहुरस, बहुजिनसी, सक्रिय, सगुण, व्यक्त विश्व कसे निर्माण झाले? कदाचित या विशेषणाने आपण गोंधळ गेलो असो, तर त्याचा एकच सोपा अर्थ आहे की जर परब्रह्म हे अव्यय आहे, निर्गुण आहे, तर त्या परब्रह्माने हे सगुण विश्व कसं बनवलं? हा प्रश्न आहे. सगुण व्यक्त विश्व कसे निर्माण झाले? या प्रश्नाची आपण जर फोड केली
तर असे म्हणता येईल सोप्या शब्दामध्ये, अखंडाला खंड कसा पडला. परब्रह्म अखंड आहे, मग त्या परब्रह्माला खंड कसा पडला. कारण हे विश्व आपण आता ऐकलं की मृत्यूच्या अधीन आहे, नाशवान आहे. या अखंडाला खंड कसा पडला. एकजिन्सी वस्तू बहुजिन्सी कशी झाली. शास्त्रीय भाषेमध्ये अद्वैतात द्वैत कसे निर्माण झाले. अद्वैतामध्ये द्वैत कसे निर्माण झाले. ब्रह्म हे अद्वैताचं रूप आहे आणि हे जग द्वैत आहे. मग अद्वैतामध्ये द्वैत कसे निर्माण झाले हे आपल्याला बरोबर समजून आपल्या मनाचे समाधान करून घेतले पाहिजे. या प्रश्नाचे आपल्याला उत्तरं शोधून काढायची आहेत आणि स्वामीजी आपल्याला त्याची उत्तरं सांगणार आहेत. हे गूढ उकलण्यासाठी, हे जे रहस्य आहे आपण त्या प्रश्नात ऐकलेलं आहे, ते रहस्य उकलण्यासाठी वेदांत शास्त्रामध्ये 2 दृष्टिकोनातून विचार केला आहे. म्हणून आपण सुरुवातीलाच ऐकलं की स्वामीजी आपल्याला संतांच्या आणि आपल्या दृष्टिकोनातील फरक सांगतात. तर वेदांत शास्त्रामध्ये हे गूढ उकलण्यासाठी 2 दृष्टिकोन दिलेले आहेत. पहिला दृष्टिकोन आत्मसाक्षात्कारी ब्रह्मज्ञानी पुरुषांचा आहे आणि दुसरा दृष्टिकोन अर्थातच दृश्य जगत सत्य वाटणाऱ्या आपल्यासारख्या अज्ञानी पुरुषांचा आहे. निरंतर ध्यानाने, अखंड उपासनेने किंवा अत्यंत खोल सतत ब्रह्मविचाराने ज्यांचे मन केवळ ब्रह्मस्वरूपातच राहायला शिकले, त्या सर्वांना मी ब्रह्मच आहे असा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. पहिल्या प्रकारचे लोक ब्रह्मसाक्षात्कारी त्यांचं वर्णन केलेलं आहे. निरंतर ध्यानाने, अखंड उपासनेने किंवा अत्यंत खोल सतत ब्रह्मविचाराने ज्यांचे मन केवळ ब्रह्मस्वरूपातच राहायला शिकले, अशा सर्वांना मी ब्रह्मच आहे असा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. आणि अशा ब्रह्मज्ञानी पुरुषांना या दृश्य विश्वात एका परब्रह्माशिवाय, एका भगवंताशिवाय इतर कशाचीही प्रतीती येत नाही. त्यांच्या दृष्टीने हे विश्व निर्माण झालेच नाही. या आत्मसाक्षात्कारी ब्रह्मज्ञानी झालेल्या लोकांच्या दृष्टीने हे विश्व निर्माण झालेच नाही. परब्रह्म आहे तसेच आहे. त्याच्यात काही उत्पन्न झाले नाही की काहीच नाश पावले नाही. सत्य, अनंत, ज्ञानमय, अपार, निर्गुण परब्रह्मच खऱ्या अर्थाने अस्तित्वात आहे. दुसरे कोणतेही अस्तित्व खरे नाही. म्हणजे विश्वाचं देखील अस्तित्व खरं नाही. परंतु ज्यांचे मन या अवस्थेला पोचले नाही, अशा सामान्य अज्ञानी माणसांना मी खरा, जग खरे आणि ते ब्रह्मही खरेच आहे असे प्रामाणिकपणे वाटत असते. दुसऱ्या प्रकारचे आपण लोक आहोत. आपल्याला असं वाटतं, ज्यांना मी देह आहे असं वाटतं, मी खरा आहे असं वाटतं आणि हे जग खरे असं वाटतं, त्यांच्याकरता हे विश्व खरं वाटतं. अशा वेळी अज्ञानी मन आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. आपण अज्ञानी आहोत. या आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीने, ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या दृष्टीने आपण सर्वसामान्य अज्ञानी आहोत. कारण आपण विश्वाला खरं मानून बसलेलो आहे आणि त्यामुळे आपलं मन देखील स्वस्थ बसत नाही.
सारखं विचार करतं. निर्गुण ब्रह्मामध्ये हे दृश्य सगुण विश्व कसे निर्माण झाले ते सांगा. आपलं मन काय विचार करतं? हे दृश्य सगुण विश्व कसे निर्माण झाले निर्गुण ब्रह्मामध्ये ते सांगा, अशी मागणी ते सतत करीत असते. अशा ज्ञानाची प्रतीती नसणाऱ्या, अशा ज्ञानाचा अनुभव नसणाऱ्या अज्ञानी माणसांना समजून सांगताना समर्थ त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याच प्रश्नातून देतात. आपला प्रश्न कळला का? अज्ञानी माणसाला प्रश्न काय आहे की निर्गुण ब्रह्म जे आहे त्यामध्ये हे सगुण विश्व कसे निर्माण झाले. तर समर्थ उत्तर देतात, पण उत्तरासाठी प्रश्न विचारतात. अरे, जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. दास बोलातली ओवी आहे ती. अरे, जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. म्हणजे अरे, जे उत्पन्न झालेच नाही त्या विश्वाबद्दल सांगा असे तुम्ही कसे विचारता. त्यासाठी समर्थांनी दृष्टांत देऊन आपल्याला ही गोष्ट पटवून दिलेली आहे. समर्थांचं उत्तर कळलं असेल. जे विश्व झालंच नाही, निर्माण झालं नाही, त्याबद्दल तुम्ही कसं विचारता. म्हणून आपण दृष्टांत ऐकूया, म्हणजे आपल्याला सिद्धांत समजेल. समर्थांच्या प्रश्नोत्तर आपल्याला मिळेल. समर्थ सांगतात, दोरीवर सर्पाचा भास होतो. दृष्टांत नीट ऐकूया आपण. जवळजवळ 8-10 दृष्टांत आहेत. दोरीवर सर्पाचा भास होतो. आपण सगळे बहुश्रुत आहोत, त्यामुळे दृष्टांताच्या आतमध्ये खोल जायला नको. सर्वांना ते दृष्टांत कळतील. पाण्यावर लाटांचा भास होतो. सूर्यामुळे मृगजळ भासते. कल्पनेमुळे स्वप्न दिसते. शिंपल्यावर चांदीचा भास होतो. पाण्यावरच बर्फ जमते. माती असून आपल्याला ती भिंत भासते. डोळ्यातील बाहुलीमुळे वस्तू दिसतात. सोन्यावर दागिने भासतात. तंतूंमुळे धागे असून वस्त्र भासते. कासवाने हातपाय पसरले की नवीन काही असल्याचा भास होतो. पातळ असलेले तूप गोठले की नवीन काहीतरी उत्पन्न झाल्याचा भास होतो. खाडीतील समुद्राचे पाणी आटले, खाडीतील समुद्राचे पाणी आटले की मीठ तयार होते. बिंबाचे प्रतिबिंब पडले की नवीन काहीतरी झाल्याचा आपल्याला भास होतो. पृथ्वीतून झाड येते तेव्हा ते निराळे असल्याचा भास होतो. पृथ्वीपेक्षा झाड वेगळं आहे असा आपल्याला भास होतो. धातू धातूपणाने एकच असतात. उदाहरणार्थ सोने, पितळ वगैरे वगैरे, पण त्यांच्या रंगाने ते कमी जास्त किमतीचे मानले जातात. या सर्व दृष्टांताप्रमाणे समर्थ सांगतात, अद्वैतामध्ये ब्रह्मामध्ये जे अद्वैत ब्रह्म आहे त्या ब्रह्मामध्ये द्वैत जगत असूच शकत नाही. तेथे द्वैत असल्याचा आपल्याला केवळ भासच होतो. खरी अडचण अशी आहे की अद्वैत सांगण्यासाठी, ब्रह्माचं स्वरूप सांगण्यासाठी द्वैताचा आश्रय केल्याशिवाय काही उपायच नसतो. ब्रह्माचं स्वरूप सांगण्यासाठी आपल्याला या द्वैताचा म्हणजे विश्वाचा आश्रय केल्याशिवाय काही उपायच नसतो. मूळ पुरुष जो ईश्वर आहे, भगवंत आहे, त्याच्या ठिकाणी अनंत शक्ती आहे. मूळ माया ही त्याचीच शक्ती आहे. तिच्यामुळेच हे विलक्षण विश्व अवतरते.
आपल्याला जे हे विश्व दिसतं, जग दिसतं, ते मूळ मायेमुळेच दिसतं. आपल्यावर अज्ञानाचे आवरण आहे. त्यामुळे जे मुळातच नाही ते आपल्याला दिसते आहे. अज्ञानामुळे आपल्याला हे विश्व दिसतं आहे. वास्तविक पाहता ते मुळातच नाही. आपल्याला भ्रम झाल्याने, भास झाल्याने हे भ्रमात्मक विश्व आपल्याला भासते. आपल्याला भ्रम झालेला आहे, भास झालेला आहे, म्हणून हे भ्रमात्मक विश्व आपल्याला भासते. आणि म्हणून समर्थ या श्लोकाच्या पहिल्या चरणातून सांगतात, नवे तेची झाले, नसे तेची आले. या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की विश्वनिर्मिती आणि विश्वरचना यांचे वर्णन करण्यासाठी दृश्याचा आधार घ्यावा लागतो. जर आपण काय ऐकलं तसं अद्वैताचं वर्णन करण्याआधी द्वैताचा आश्रय घ्यावा लागतो. तसंच इथे म्हटलेलं आहे की विश्वनिर्मिती झाली, विश्वरचना झाली, याचं वर्णन करण्याआधी आपल्याला दृश्याचा आधार घ्यावा लागतो. द्वैताची आपल्याला आश्रय घ्यावा लागतो. कोणतीही निर्मिती होण्यासाठी हालचाल व्हावी लागते. हालचाल घडवणे हा शक्तीचा गुण आहे. शक्ती नसेल तर हालचाल होत नाही. आणि म्हणून हालचाल घडवणे हा शक्तीचा गुण आहे. त्यासाठी विश्व निर्माण करणाऱ्याच्या मुळाशी एक विशिष्ट शक्ती असलीच पाहिजे. ज्याने हे विश्व निर्माण केले त्याच्या मुळाशी एक विशिष्ट प्रकारची शक्ती असलीच पाहिजे. परब्रह्मामध्ये असलेल्या मायाच्या शक्तीमुळे निर्गुण निराकार ब्रह्म आपल्याला सगुण दृश्य आणि भेदाने भरलेले भासू लागते. हा सर्व प्रभाव कोणाचा आहे तर मायाचा प्रभाव आहे. मायेमुळे आपण अज्ञानाच्या खाली आवरतो. मायेच्या आवरणाखाली वावरणाऱ्या आपल्यासारख्या सामान्य अज्ञानी जीवांना हे दृश्य सर्व विश्व सत्य वाटते. मायेचा प्रभाव आहे. एकदा मायेचा प्रभाव नाहीसा झाला की आपल्याला सत्य काय ते कळेल आणि हे विश्व आपल्याला कसं मिथ्या आहे ते देखील कळेल. अज्ञानामुळेच इंद्रियांच्या व्यापारावर आधारलेले जीवन, आपले जीवन खरे वाटते, सत्य वाटते. जीवाची अवस्था जशी बदलत जाईल तसे आपल्याला विश्वाचे स्वरूप बदललेले दिसेल. जीव ब्रह्मरूप झाला की हे विश्वसुद्धा त्याला ब्रह्मरूप दिसू लागते. आपल्या ज्ञानाची जी पातळी असते, सर्वसामान्य लोकांच्या ज्ञानाची जी पातळी असते, स्तर असतो, दर्जा असतो, त्या पातळीवर विश्वाचा अर्थ अवलंबून असतो. प्रत्येकाची ज्ञानाची पातळी, ज्ञानाचा दर्जा वेगवेगळा आहे आणि त्यामुळे त्याला त्यानुसार विश्वाचा अर्थ लागत असतो. परंतु या गोष्टीचे ज्ञान आपल्याला कधी होते? आपण जे आत्ता चिंतन केलं, अभ्यास केला, या गोष्टीचं आपल्याला ज्ञान कधी होतं? समर्थ त्याचे उत्तर या श्लोकाच्या दुसऱ्या चरणातून देतात. कळो लागले सज्जनाचे निबोले. आणि म्हणून त्याच्याकरता
पहिलं चरण आपल्याला माहीत पाहिजे, आपण लक्षलं पाहिजे. नवे तेची झाले, नसे तेची आले, पण कळो लागले सज्जनाचे निबोले. संतांच्या सद्गुरूंच्या सहवासात गेल्यानंतर इथे शब्द वापरलेला आहे, सज्जनांच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला या विश्वाचं मिथ्यात्व भासून येतं आणि हळूहळू ब्रह्माचं सत्यत्व जाणवायला लागतं, अनुभवायला लागतं. आणि त्यासाठी आपल्याला ते भगवंताचे नाम देतात. भगवंताचं नाम म्हणजे त्याचं स्वरूप आहे. आणि आपण जेवढा नामाचं स्मरण करत जाऊ, जितक्या वेळ जास्ती करत जाऊ, आपलं या विश्वामध्ये असलेलं जे आसक्ती आहे, दृश्य जगतलेला मोह आहे, मायेचं आवरण आहे, ते नामस्मरणाने हळूहळू कमी होईल. अज्ञान विरळ होईल, आपला संशय निघून जाईल आणि या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कणामध्ये भगवंत भरलेला आहे असा आपल्याला त्या संत सज्जनांच्या प्रमाणे देखील अनुभव येईल. सर्व ठिकाणी भगवंताचं अस्तित्व आहे. आणि म्हणून आपल्याला संस्कृती शिकवते की फक्त माणसामध्येच नाही, प्राण्यामध्येच नाही, तर झाडांमध्ये देखील भगवंताचं अस्तित्व आहे. म्हणून आपण वटपौर्णिमा साजरी करतो. प्राण्यांमध्ये देखील आहे, याच्यावरच्या नागपंचमी आपण साजरी करतो. निर्जीव खांबामध्ये देखील आहे, हे आपल्याला प्रल्हादाने दाखवून दिलेलं आहे. ज्या वेळेला आपल्याला संतांच्या कृपेने, संतांच्या आशीर्वादाने, त्यांच्या उपदेशाने जगाच्या खोटेपणाचं ज्ञान होईल, त्यावेळेला आपल्याला भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान होईल. या संपूर्ण श्लोकाचे सारतत्व काय आहे? स्वामीजी सांगतात, हे विश्व मूळ परमार्थ स्वरूपात नव्हते. आपण जे चिंतन केलं आत्ता त्याचा थोडक्यात सार आहे. हे विश्व मूळ परमार्थाचे जे स्वरूप आहे त्यामध्ये ते नव्हते, पण ते तिथे निर्माण झाले. प्रारंभी विश्वाला निराकार ब्रह्माप्रमाणे आकार नव्हता, नंतर तो मायेमुळे प्राप्त झाला. या गोष्टी संतांच्या सद्गुरूंच्या सहवासातच कळून येतात. वास्तविक परब्रह्मस्वरूप हा वाणीचा विषय होऊच शकत नाही. म्हणून आपण ऐकलं तिसऱ्या चरणामध्ये स्वामी म्हणाले होते की त्याचं स्वरूप कसं आहे ते अनिर्वाच्य, ते वाच्य वाचे वदावे. अनिर्वाच्य आहे, शब्दात सांगता येणार नाही, परंतु सद्गुरूंची कृपा झाल्यावर काही अवघड नाही. जे अनिर्वाच्य परब्रह्म आहे ते वाचेचा विषय होऊ शकते. संत महात्मे आपल्याला भगवंताचे खरे स्वरूप कळावे म्हणून त्याला शब्दरूप देऊन वाणीतून वाणीचा विषय बनवून आपल्याला सांगतात, वर्णन करतात. आणि म्हणून शेवटच्या चरणात स्वामी सांगतात, म्हणून हे माझ्या मना तू संत संगतीत राहून जे अंत नसलेला अनंत आहे त्या परमात्म्याचे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न कर, म्हणजे स्वस्वरूपाचा शोध घे. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.